कुंदन गावडे यांच्या हाकेला ओची साथ देत संतनाथ नगरच्या भगिनींनी मायेची साडी पाठवून दिले मदतीचे बळ। अतिवृष्टीमुळे अक्कलकोट, माढा आणि बार्शी तालुक्यात झालेल्या हाहाकाराने अनेक संसार उद्ध्वस्त झाले। होत्याचं नव्हतं झालेल्या शेतकऱ्यांच्या दुःखाला मदतीचा हात देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत। यात संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वैराग शहरातील संतनाथ नगरच्या महिला मंडळाने माणुसकीचं अनोखं दर्शन घडवलं आहे। या भयानक पुरात शेती, घरदार आणि गुरढोरं वाहून गेल्याने अनेक शेतकरी कुटुंब रस्त्यावर आले आहेत। या वेदनादायी परिस्थितीत 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। याच पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत संतनाथ नगरमधील महिलांनी एकजुटीची ताकद दाखवली। एका दिवसातच त्यांनी सुमारे 40 साड्या जमा केल्या। त्यांनी आपल्या मायेची ऊब या साड्यामधून पाठवली। आज त्यांनी या साड्या पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्याकडे सुपूर्द केल्या। या साड्या म्हणजे केवळ कपड्याचे तुकडे नाही, तर आमच्या भगिनींच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी पाठवलेली प्रेमाची आणि मायेची पाखर आहेत, असे या महिलांनी सांगितले। ही तर फक्त फुलाची पाकळी आहे, आमची मदत अशीच पुढे चालू राहील असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। पोलिसांनी केलेल्या सामाजिक आव्हानाला वैरागच्या सामान्य नागरिकांनी, विशेषतः महिलांनी भरभरून प्रतिसाद देऊन माणुसकीची एक नवीन गाथा लिहिली आहे। संकटाच्या काळात कुणीही एकटा नाही, हेच या कृतीतून सिद्ध झाले आहे। सोलापूर जिल्हा, बार्शी तालुका, वैरागमध्ये पावसाचं थैमान घातलेलं होतं। पावसाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना सहकार्य करायचं आहे। ग्रामीण न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर वैराग पोलीस स्टेशनचे सर कुंदन गावडे साहेब यांची मुलाखत घेतली आणि त्यानंतर आम्ही पण काहीतरी मदत करायची ठरवली। मदत करण्याच्या हेतूने आम्ही वैरागमध्ये संतनाथ नगर वैराग येथे, माझे नाव प्रभावती नागनाथ कांबळे, आमच्या कॉलनीतून आम्ही साड्यांची बायकांकडून साड्या गोळा केल्या आणि साड्या आणून दिल्या। आणि पण करण्याची इच्छा आहे आमची, तर झालं तरी आम्ही पण उद्या किंवा परवा असं मदत करू।